वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा गिरीचा विभाग विलसे मानणार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जासे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जगा उधरी. आपली भीमदशक या दशकाची सुरुवात झाली. मागच्या वेळेला आपण काही सिद्धांत पाहिले आणि ते सिद्धांत प्रत्यक्ष करण्यासाठी काही 4 पायऱ्या पण जाता जाता समर्थांनी आपल्याला सांगितल्या. त्याच्यात आपण असं पाहिलं होतं की सद्गुरूकडून आपण जो काही उपदेश मिळालेला आहे, म्हणजे आपण आता म्हणूया की प्रत्येकाला काय सद्गुरू असतो असं नाही, तर संत हे आपले सद्गुरू आहेत, ग्रंथ हे आपले सद्गुरू आहेत. तर या ग्रंथातून संतांकडून आपल्याला जे मिळालेलं आहे त्या उपदेशाचं नीटपणानं श्रवण करायचं. त्या श्रवणाचं मनन चिंतन निधिध्यासन केलं की आपोआपच ते सगळे सिद्धांत आपल्याला पटायला लागतात. आज आपण एका सिद्धांताचं स्पष्टीकरण जणू काही पाहणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या मनात देवाबद्दलची काही एक वेगळी कल्पना असते. तर ती देवाची कल्पना काय, कोणी असं म्हणतं की अरे वा पूजेत किती आनंद मिळतो, आणि मग 1-2 ताससुद्धा सगुण पूजेमध्ये प्रत्यक्ष पूजेमध्ये घालवणारी लोकं असतात की छान वाटतं की रोज अगदी पंचामृती पूजा करावं, देवाला स्नान घालावं, देवाशी बोलणारी मंडळी आहेत, दास्य भक्ती करणारी मंडळी आहेत. तर असं सगळं पूजेचा आनंद कोणाला मिळतो. कोणी म्हणतं समाजसेवा हीच माझी देवसेवा आहे, वेगळी देवाची पूजा मला काही करायची आवश्यकता नाही. आपल्या मुंबईत तर ना विविध प्रकार आहेत. जरा 4 लोकांच्याकडे निरीक्षण केलं की आपल्याला कळतं की एखादा म्हणतो मला रोज ना पूजा करायला वेळ नाही, मी फक्त रविवारी पूजा छान करतो आठवड्याची. कोणी म्हणतं रोज आपला 2 हस्तक 1 मस्तक की बस झालं, आणखीन काही करायला वेळ नाही. प्रत्येकाचे वेगळे वेगळे पूजेचे प्रकार आपल्याला, माणसांचे जसे प्रकार असतात तसे पूजेत पण दिसतात. तर आज समर्थांनी आपल्या मनातल्या ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्यातलं मूळ नेमकं काय आहे. काहीही पद्धतीनं तुम्ही पूजा करा, पण त्याच्यातलं जे मूळ आहे आत्मरूप जे काही तो परमेश्वर आहे तो जाणला की बाकी पूजेची पद्धती तुमची काही असू नये. साप्ताहिक करा, रोजची करा, 2 तास करा, नुसतंच फुल व्हा, नुसतीच उदबत्ती, नाही तर नुसतंच मनानी, नुसतंच समाज हाच देव, नुसतंच काहीतरी वृद्धांची सेवा हाच देव, काहीही करा, पण त्याच्या मुळाशी विचार करा की खरा देव कोणता आहे. हा विचार आपल्याला पटवण्यासाठी, हा एक सिद्धांत पटवून देण्यासाठी आजचा खरा म्हणजे समास आहे. बाबा बेलसरांनी आपल्याला या समासाकडे नेण्यासाठी एक गंमतशीर विचार मांडला की एक माणूस होता तुमच्या आमच्यासारखा. त्यांनी असा विचार केला की आपण आधी ईश्वराचं स्वरूप जाणून घेऊया की ईश्वर म्हणजे नेमकं काय आहे. जी गोष्ट दिसत नाही ती समजून घ्यायची आहे. ईश्वराच्या मनात असेल तसं होईल, ईश्वर करेल ती पूर्व. तो कोण, ईश्वर म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे ते आपण समजून घेऊया. आणि तसं त्याचं दर्शन घेतल्याशिवाय, तो कळल्याशिवाय, त्याला जाणल्याशिवाय आपली काही मनाची पूर्ण होणार नाही. काहीतरी सारखं असं वाटलं नेमकं ईश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय असं त्या एका माणसाला वाटलं. म्हणून बाबांनी या समासाबद्दल लिहिताना असं म्हटलं की तो या माणसाने विचार केला की आपण असं करूया की अनेक विद्वान पंडितांना भेटूया की ज्यांनी देव पाहिला आहे काय. जसं स्वामी विवेकानंद रामकृष्णाला म्हणाले तुम्ही देव पाहिला आहेत, आणि ते म्हणाले हो मी पाहिलं आहे, मी तुला जितकं सहजपणे पाहतोय ना तसं मी देवाला पाहिलं आहे. तर आपण पंडितांना विद्वानांना भेटूया, म्हणजे त्यांना जर देव दिसला असेल तर आपल्याला पण ते सांगतील. अगदी प्रत्यक्ष आपल्याला दिसला नाही तरी त्यांचा अनुभव आपल्याला मिळेल. म्हणून ते अनेक विद्वानांना, हा माणूस ज्याला ईश्वराचं स्वरूप जाणून घ्यायची इच्छा आहे तो अनेक विद्वानांना भेटायला गेला. निराळे विद्वान म्हणजे ईश्वर आहेपासून ईश्वर नाहीपर्यंत, आस्तिक माणसापासून नास्तिक माणसांपर्यंत अनेक विद्वान भेटले. म्हणजे साकार भगवंत ज्याला कळला आहे किंवा मूर्तीमध्येच भगवंत आहे तिथपासून निराकार भगवंतापर्यंत विचार असणारे अनेक मंडळींना, अनेक विद्वानांना हा माणूस भेटला. आणि मग त्याचं काही तसं समाधान झालं. ईश्वराचं स्वरूप त्याला कळलंच नाही. इतक्या विद्वानांना भेटला, इतक्या पंडिताला भेटला, पण त्याच्या मनाचं काही समाधान झालं नाही. मग त्याच्या मनात विचार आला की एवढ्या मोठ्या संतांची काही तीर्थस्थानं आहेत, आपण तीर्थस्थानाला भेटून देऊ, तिथे आपल्याला कदाचित ईश्वराचं स्वरूप कळेल. शेगावला जाऊया, गोंदवल्याला जाऊया, गडावर जाऊया, अनेक ठिकाणी जाऊया. तीर्थस्थानी गेलं की आपल्या मनाला समाधान मिळेल की ईश्वर म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला समजेल. म्हणून तो खूप तीर्थस्थानी जाऊन फिरला, विविध तीर्थस्थानात गेला. आणि तिथे असं लक्षात त्याच्या आलं की त्या प्रत्येक तीर्थस्थानी अनेक देवांच्या मूर्ती आहेत.
त्या संतांची जी काही श्रद्धास्थानं आहेत तिथे तिथे देवाची, आता आपण गोंदवल्याला जातो पण रामाचं दर्शन, सज्जनगडावर जातो रामाच्या मूर्तीचं दर्शन, त्यांची जी काही स्थानं आहेत त्या ठिकाणी त्या देवतांच्या मूर्ती त्यांचं दर्शन आपल्याला होतं. अनेक मूर्ती, अनेक स्थानं, अनेक तीर्थांच्या ठिकाणी तो जाऊन आला. आणि मग लोकांच्या देवाच्या मूर्तीच्या पूजेसंबंधाने ज्या काही श्रद्धा असतात त्याही सगळ्या त्यांनी जवळून पाहिल्या. म्हणजे अमक्या देवाला अमकंच लागतं, अशा एक आपल्याकडे पद्धती आहेत की तिथे जाऊन काय तर या देवाला जायचं ना म्हणजे अमुक एक वस्तू घेऊन जायची, अशी एक प्रथा लोकांनी पाळली. आणि तसंसुद्धा त्यांनी सगळं पाहिलं. अनेक मूर्ती पाहिल्या, पूजा अर्चा ज्या थाटामाटाने होतात त्याही सगळ्या पाहिल्या. आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला असं वाटतं की हा इथे देवाचं अस्तित्व आहे म्हणून तो तिथे येतो ना. नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन सगळ्या एवढ्या व्यापातून वेळ काढून माणूस तिथे का जातो, तर तिथे गेल्यावर असं वाटतं की इथे महाराज आहेत, इथे काहीतरी विशेष आनंद मिळणारी जागा आहे. जसं आपणही म्हणतो की नाही, आता पौर्णिमेला गोंधवल्याला जाणारी कितीतरी मंडळी आहेत, गडावर जावं, गुरुपौर्णिमेला त्याच ठिकाणी जावं, गुरुंना भेटलं पाहिजे, अशी जी काही आपल्या मनामध्ये इच्छा असतात त्याच्या मागे कारण हेच असं की त्या ठिकाणी आपल्याला गेलं की बरं वाटतं, म्हणजे तिथे ईश्वर आहे. अशा समजुतीने अनेक तीर्थस्थानांना भेटी दिल्या. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मंदिराच्या देवामध्ये अस्तित्व असायला इथे जी येणारी मंडळी आहेत ना ती एकमेकांशी काय सुसंवादाने राहत नाहीत काही. आता त्यांना जर ईश्वर कळला आहे आणि म्हणून ते इथे येतात तर सगळ्यांनाच तो ईश्वर कळला पाहिजे ना. आता तो परीक्षेच्या दृष्टीने आला आहे ना, बघतोय की मला ईश्वराचं दर्शन व्हायला हवं आहे, त्यामुळे तो त्याच दृष्टीने बघणार. मी नेहमी शिवथरगाईत जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं तिथे जी व्यवस्थापक मंडळी असतात ना त्यांच्या दृष्टीने त्यांचं बरोबर आहे ना, कारण त्यांना काय आहे दिवसातून 100, 200, 500 लोक येतात, त्या सगळ्याला तीच गोष्ट सांगून खरंच त्रास होत असेल आणि म्हणून कधी असा रागाचा स्वर येत पण असेल. पण येणाऱ्या माणसाचा विचार करायला हवा ना. येणारा माणूस पायऱ्या चढून येतो, वळणावरला त्याला बिचारायला वरती येणार काहीच माहिती नसते, चपलांचं स्टँड कुठे आहे, चपला कुठे काढायच्या, नेमकं कोणाला काय चौकशी काहीच त्याला माहिती नसतं. आणि मग त्याची जर दिशा बदलली आणि तो त्या उजव्या बाजूला चपला स्टँडकडे न जाता कुठे डावीकडे दिसत नाही का, चपला तिकडे ठेवा, अरे कशाला ओरडतोयस. म्हणजे तिथे गेलं की असं वाटतं की आम्ही तीर्थस्थानी येऊन सुद्धा जर असेच ओरडणार असलो तर मग आम्हाला काय ईश्वर दिसला. आता हा अनुभव त्यालाही आला असेल, त्यामुळे तीर्थस्थानी जाऊन पण तसं काही समाधान झालं नाही. विद्वानांना पंडितांना भेटून समाधान झालं नाही, तीर्थस्थानी जाऊन समाधान झालं नाही. मग त्याच्या मनात आलं की लोक पूजा करतात म्हणजे काय तर त्यांची एक कल्पनेतला देव असतो आणि त्या कल्पनेतल्या देवाची पूजा, प्रतिमेची पूजा ते करतात. अमुक एक कल्पना मनामध्ये मग असं वाटतं नाही मंगळवारीला घंटाळीला गेलं की बरं वाटतं, मग त्या दिवशी दुसऱ्या देवळात नाही जायचं, तिकडे जायचं. मला आज दशमी, एकादशी, द्वादशी पारायण आहे ना, आज गजानन महाराजांकडे मग आज घंटाळीला नाही जायचं, अशी एक त्यांच्या मनाची भावना असते लोकांची. आणि त्या देवाच्या प्रतिमेत ते देव पाहतात आणि म्हणून तिथे ते जातात, असा त्यांनी मनाशी विचार केला. आणि मग म्हणाले तशी ईश्वराची प्रतिमा, जसा मानवी प्रतिमा असतात आपल्याला, जसा आठवलेलं की आपण जुने फोटो काढतो आणि फोटो बघून आपल्याला आनंद होतो. जुने फोटो काढायचे, 10 वर्षांनी आपल्यामध्ये झालेला बदल आपल्याला कळतो. फार मोठं की आनंददायक असतं अशातला भाग नाही, पण तरी प्रतिमेमध्ये आनंद असतो. त्यामुळे जुन्या गोष्टींमधला आनंद आपल्याला मिळवायचा झाला तर प्रतिमेतला आनंद आपल्याला असतो. तसं ह्या देवाच्या संदर्भातल्या सुद्धा काही प्रतिमा त्यांनी निर्माण केलेल्या असतो. माणूस त्या प्रतिमा निर्माण करतं आणि कित्येक वेळेला त्यात आनंद त्याला मिळतो. पण पुन्हा त्याच्या मनात येतो की हा आनंद म्हणजे समर्थांची रघुवीर सिनेमा बघून आल्यावर समर्थ भक्तांना झालेला आनंद आणि समर्थांवर टीका करणारा जो एखादा गेला असेल तर त्याला त्या रघुवीर सिनेमा बघताना आलेला त्रागा त्याचा, ह्यात फरक आहे. म्हणजे माणसागणिक प्रतिमेतला आनंद पण बदलतो आहे, हा पण विचार त्याच्या मनात आला. त्यामुळे प्रतिमा ही काही गोष्ट ईश्वर करायला उपयोगाची नाही, त्या माणसाला ती वेगवेगळ्या पद्धतीने कळेल. मग खरा देव काय, खरा देव जर अदृश्य आहे, सूक्ष्म आहे, दिसत नाही आहे, अमूर्त आहे, अनंत आहे, आहेच पण दिसत नाही आहे, ह्याला कसं समजून घ्यायचं, हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे होता. की कुठेही गेलं तरी मनाचं समाधान होईल असं की घडत नाही. म्हणजे देव म्हटलं तर साकार आहे, म्हटलं तर प्रतिमेत आहे, म्हटलं तर मूर्तीत आहे, म्हटलं तर मंदिरात आहे, पण असं सगळं म्हटलं तर नाही आहे, पण कारण तसं प्रत्यक्ष दिसत नाही. अशा विचारांनी हा माणूस बिचारा सगळीकडे हिंडून समाधान काही झालं नाही. म्हणून मग त्यांनी असा विचार केला की आता काय करावं. मग त्यांनी विचार केला की बऱ्याच लोकांनी आपापले काही संप्रदाय निर्माण केलेत, मठ निर्माण केलेले.
तर त्यांना त्यांच्याकडे ज्या अर्थी एवढी लोकं येतात त्या अर्थी त्यांना ईश्वर दिसत आहे. जसं आपण आता विवेकानंदांचं उदाहरण घेतलं की रामकृष्ण मठासारख्या ठिकाणी अनेक लोकं जात आहेत, विद्वान मंडळी तिथे जात आहेत. तर रामकृष्णांना जसं कालीमाता दिसत होती तसं आजही या रामकृष्ण मठात गेल्यावर आपल्याला भगवंत दिसणार असा विचार करून निरनिराळ्या सांप्रदायिक लोकांना तो भेटला. सद्गुरूचं स्थान ज्यांना मिळालेलं आहे, ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, अशी अनेक मंडळी तो भेटला. आता असं होतं आजही आपल्याकडे आहेत की ज्याला आपल्या माधवानंदांचा एक संप्रदाय आहे, माधवनाथांचा एक संप्रदाय आहे, स्वरूपानंदांचा संप्रदाय आहे, अशा निरनिराळ्या मंडळींनी डॉक्टर काकांचा आमच्या संप्रदाय आहे. तर अशी खूप लोकांनी आणि आत्ता असताना पण म्हणजे दिवंगत असणाऱ्या सद्गुरूंच्या स्थानाबद्दलचं वर्णन करून झालं, पण आत्ता आहेत की ज्यांनी हा आत्मज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी संप्रदाय निर्माण केला आहे, त्यांच्या भोवती मोठ आहे, लोक आहेत. तर त्या स्वतः जो असा सज्जन आहे, आत्मज्ञानी आहे, साधू आहे, तर त्याला आपण भेटलो तर त्याला ईश्वर दर्शन झालं आहे आपल्याला पण कळेल. आणि प्रश्न सगळ्यांशी एकच होता, पंडित विद्वानांपासून तीर्थस्थानांपासून मठमंदिरांपर्यंत, तुम्ही ईश्वर पाहिला आहेत का? मला ईश्वर स्वरूप कळायला हवं आहे, म्हणून हा सगळा प्रयत्न चालला होता. आणि मग ही सांप्रदायिक मंडळी प्रत्येकजण ईश्वर बघितला सांगतो, पण त्यांचा मार्ग वेगळा वेगळा सांगतो. असं त्यांच्या लक्षात आलं की कोणी योगाचा आग्रह धरतो की बाकी काही करा पण योग करा, त्याच्याशिवाय ईश्वर नाही. कोणी ज्ञानाचा आग्रह करतो, कोणी भक्तीचा आग्रह करतो, कोणी कर्माचा आग्रह करतो. प्रत्येकजण आपापल्यापर्यंत वेगवेगळा मार्ग सांगतो आणि हाच मार्ग कसा योग्य आहे असं अहममिकेने सांगतो. पुन्हा याची गडबड झाली, हा मला आता नेमकं काय घ्यायचं, जो तो आपापला मार्ग आहे असं सांगतो आहे. आणि मग त्यांनी असं केलं की एवढे सगळे प्रयास आपण केले, इतक्या सगळ्या गोष्टी केल्या, पदरात काही तसं पडलं नाही, ईश्वराचं स्वरूप काही आपल्याला कळलं नाही. मग आता करायचं काय? देव होता तो दूरच राहिला आहे. म्हणजे या सगळ्यांच्या पूर्वी देवाबद्दलची माझी काही संकल्पना होती त्याच्यात काहीच फरक पडला नाही आहे. मग आता करायचं काय? एकंदर असा मतमतांचा जो गलबला आपण म्हणतो ना, तो त्यांनी अनुभवला की कुठेच काही असं निर्णायक त्याला हे मिळालं नाही. मग काय करायचं? एवढ्या कल्पनांचे गोंधळ, एवढ्या साधनांचे गोंधळ, एवढे मतमतांतरं, याच्यामध्ये एक अनिश्चितता आली की काहीच होत नाही आहे. आता हे सगळं ना बाबा बेलसरांनी मुद्दामच आपल्यापुढे उभं केलं आहे की ह्या चत्वारदेव निरूपणाबद्दलचं समर्थ जे आपल्याला सांगणार आहेत की 4 प्रकारचे देव आहेत आणि त्या 4 प्रकार पण आता मुळात जायचं आहे आपल्याला, त्यामुळे 4ही प्रकार पुन्हा जातील आणि एकच एक निराकार असलेला देव आपल्यासमोर येईल, तो कळला आहे. पण तो कळण्यासाठी एका माणसाचा हा सगळा प्रवास त्यांनी आपल्यासमोर मांडला की असं सगळं त्यांनी केलं आणि मग त्याला अंतरात्मा हाच खरा देव आहे, काही देव बाहेर हिंडून बघायची आवश्यकता नाही, हे ज्ञान त्याला झालं. पण एवढं हिंडल्यानंतर झालं. आता तो हिंडला ना, त्याला त्या हिंडण्याचा त्रास झाला, आपल्याला तो नको व्हायला, कारण त्याच्या हिंडण्याचेच अनुभव आपले असणार आहेत, वेगळे काही असणार नाहीत. तर आपल्याला डायरेक्ट आत्मज्ञानाची ही मिळालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की तो आहेच, ईश्वर आहेच, अंतरात्मा आहेच, त्याची अखंड स्मृती ठेवणं, ज्याला आपण नेहमी एक शब्द वापरतो की सारखं तो आहेच, अशी त्याच्याशी जी अनन्यता आहे ती अनन्यता टिकली तर मग आपल्याला तो ईश्वर दिसेल. आपण त्या ईश्वराच्या अशा पद्धतीने विचार करू की हो, नेहमी म्हणतो की त्याच्याशिवाय काही होत नाही, पण त्याचं अस्तित्वाची जी खूण आहे ती खूण आपल्याला पटायला हवी. म्हणून ते सांगतात त्याची अखंड स्मृती ठेवा, अखंड त्याची आठवण ठेवा की आपल्याला पुरेसं आहे वेगळं काही करायला. दुसरं असं त्यांनी खूण आपल्या मनाशी कशी, तर त्याची आठवण ठेवा, त्याची आठवण ठेवा असं म्हणता म्हणता 1 सेकंद असा विचार करायचा की त्याची म्हणजे तो दुसरा नाहीच आहे, तो म्हणजे मीच आहे आणि माझी मला काही आठवण करून द्यायची आवश्यकता नाही आहे, मीच माझी मला आठवण कशाला करून द्यायची, मी आहेच. अशी ईश्वराची जर आपण विचार केला तर तो आहेच आणि मग ते अद्वैत साधेल, मग तो आणि मी वेगळा नाहीच. कालच कृष्ण जन्मपर्वात झाला आहे. एक दिवस राधा म्हणे रुसली, मग कृष्ण आला, का बाई काय झालं, एवढा काय राग आला, तू माझी कधी आठवणच काढत नाहीस, सगळ्या तुला गोपीप्रिय माझी आठवणच काढत नाहीस, असा तिने अगदी गोड तक्रार केली कृष्णाजवळ. कृष्ण नेहमीप्रमाणे हसला, म्हणाला खरंच गं बाई, पण तुझी आठवण कशी काय काढायची, कारण तू आणि मी वेगळे नाहीच, मीच माझी आठवण कशी काढणार, तू आणि मी जर एकच आहोत. अगदी तसंच ईश्वर वेगळा नाहीच, मी म्हणजेच ईश्वर आहे, हे एकदा कळलं की एवढं हिंडायची आवश्यकता नाही.
काही पंडित विद्वान ग्रंथ तीर्थस्थानं काही आवश्यकता नाही असं आपल्याला लक्षात येईल. आज सकाळी विनय काका येणार आहेत असं असताना मी सहजच गजानन विजय पुस्तक काढलं आणि असं नुसतं चालत होते, काही वाचत होते असं नाही. आणि एकदम लक्षात आलं की अरे त्या बाळापूरच्या बाळकृष्णांना गडावर जाता येत नाही म्हणून खूप दुःख होत होतं की नाही मला गडावर जाता येत, आता माझी शारीरिक क्षमता संपली, चालत जायचे हो बाळापूरपासून गडावर. आणि एक दिवस असे समाधीसमोर बसले, समर्थांची प्रार्थना केली की आता पुढल्या वर्षी मी नाही येणार. खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. खिशात पैसे नाहीत त्यामुळे वाहन करून येऊ शकणार नाही आणि चालण्याची आता क्षमता नाही. समर्थाने दर्शन दिलं, म्हणाले येऊ नका, बाळापूरलाच उत्सव करा, तिथेच उत्सव करा. आणि समर्थांनी महाराजांच्या रूपात समर्थ आले अशी कथा आपण वाचतो. त्याची आठवण होते की अरे माझ्याच जवळ ईश्वर आहे, वेगळा नाहीच आहे. पण हे सगळं चत्वार देव, चारही प्रकारचे देव वाचल्यानंतर या माणसाला कळलं. विद्वानांना भेटतोय, मठात जातोय, तीर्थस्थानी जातोय, सगळ्यांचा ऐकतोय, मतमतांचा गलबला करतोय आणि मग त्याचं खरं स्वरूप काय ते कळतंय. अगदी हाच विचार समर्थ आपल्याला आजच्या समासात सांगणार आहेत. नाव ठेवलं चत्वार देव निरूपण. पहिलं जी सुरुवात केली त्यांनी त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आपल्याला की हे जग जे आहे ते सगळं आता आपल्याला कळून गेलं की अष्टधा प्रकृती असं आपण म्हणतो, पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण आहेत, यांनी हे सगळं जग आहे. आणि त्याच्याबरोबर निश्चळ परब्रह्म पण आहे, जग चालवणारा कोणीतरी आहे, त्याला विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे या दृश्य जगाचा विचार केला तर पंचमहाभूत आणि त्रिगुण बरोबर आहे, पण त्याच्यात आणखीन ते जगाची खरी कल्पना यायला हवी असेल तर निश्चल शाश्वत परब्रह्म पण त्याच्याबरोबर लक्षात घ्यायला हवं आहे. ते असल्याशिवाय या दृश्य जगाचा काहीच उपयोग नाही. दृश्य जग आहेच पण दृश्य जगाबरोबर, कारण दृश्य जग जे आहे ते सगळं मायेने भरलेलं आहे. त्यामुळे त्या दृश्य जगातल्या पंचमहाभूत आणि त्रिगुणांबरोबर निश्चल असणाऱ्या परब्रह्माचा विचार पण आपल्याला करायला हवा, म्हणजे कळेल. सामान्य तुमचं आमचं काय असतं, आपण ह्या सगळ्या चंचलात रमतो. हे सगळं पहिलं आहे पंचमहाभूत आणि त्रिगुण, याच्यातच आपल्याला रमायला होतं. त्या निश्चल परब्रह्मापर्यंत आपण पोचतच नाही. म्हणून आपल्याला असामान्य जी मंडळी असतात, संत मंडळी असतात, ती पोचतात परब्रह्मापर्यंत. मग निदान त्यांच्या अनुभवाचा आपण विचार करायचा. तर असा एखादा लाखातला एखादाच असतो, सगळ्यांना काही परब्रह्म ते कळणार नाही आहे. आपण म्हणजे होतं ना असं, तुमचा आमचा पण अनुभव असतो. आपण सारखं जड देह आणि चंचल मन असं म्हणतो. आता जड देह म्हणजे देहाला एखादी गोष्ट आता करायची आहे पण तो जड आहे ना, मनाने धक्का मारायला लागतो म्हणजे मग आपला देह हालतो. पण मन चंचल आहे, ते आपल्याला द्विधा मनसी टाकतो आणि देहावरतीच देह काय म्हणतो तेच करतो. सकाळची झोपेची वेळ असते ना तेव्हा हे असं होतं. जड देह असतं तो उठत नाही, गजर झाला आहे, उठायला हवा आहे, पण देह जड, तो हालायला तयार नाही. मन चंचल, मन सांगता उठ, उशीर होईल, पण पुन्हा चालेल एक 10 मिनिटांनी. चंचल मन, त्या चंचल मनाला स्थिर करणं आणि देहाकडून कार्यवाही करून घेणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. आणि हे सामान्यपणानं मायेमध्ये किंवा या पंचमहाभूत आणि त्रिगुणांमध्ये अडकणारे आपण असतो, ते आपल्याला हे सगळं जमत नाही. पण परब्रह्मापर्यंत पोचलेल्यांना ते जमतं. असा जर विचार केला तर हे जग आपल्याला ह्या दोन्ही मिळून करायचं आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला किंवा कठोपनिषदामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्याच्यात शब्द वापरला आश्चर्य. आश्चर्य म्हणजे दुर्मिळ आहे बरं का. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन, आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वापेन वेदन चैव कश्चित्, असं गीता आपल्याला सांगते. याचा अर्थ काय, हे जे आत्मज्ञानी मंडळी आहेत, लाखात एक असं मी तेवढ्यासाठी म्हटलं की कमीच मंडळींना हे कळेल म्हणूनच ती संत होतात. सामान्यांना लक्षात येत नाही आणि काहींना लक्षात येतं. तो जो उत्तम भक्त आहे, तो जो संत आहे, तो जो अवधूत आहे, अशा मंडळींचा मुमुक्षू आहे, त्या मुमुक्षूचा मोक्ष मिळणार असा होऊ शकेल, अशा सगळ्या मंडळींच्या बद्दल. म्हणून हे दुर्मिळ आहे की काहींनाच ही गोष्ट कळते. अगदी बरोबर आहे. सामान्य तुम्ही आम्ही या पंचमहाभूत आणि त्रिगुणामध्ये म्हणजे या दृश्य जगामध्ये म्हणजे या मायेमध्ये अडकतो. म्हणून आपल्याला चार देवांचा विचार करायचा आहे आणि मग आत्मज्ञानापर्यंत पोचायचं आहे. नाहीतर हे सगळं फिरल्याशिवाय त्याला खरा देव कळला नाही. जर कोणी सांगितलं असता त्यांनी मान्य नसतं केलं. हिंडला जातोय, पंडिताला भेटतोय, विद्वानाला भेटतोय, तीर्थस्थानाला भेटतोय आणि एवढं सगळं भेटल्यानंतर मग लक्षात आलं की अरे या फिरण्यात काही अर्थ नाही आहे. माझं माझ्याजवळच आहे
उगाचच मी हिंडतोय जिकडे तिकडे. आपलं पण तसंच होतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की विविध प्रकारच्या माणसांशी आपली भेट होते, विविध प्रकारची मतं त्यांची पण आपल्याला ऐकावी लागतात आणि मग त्याच्यावरून आपण आपल्या कल्पनेतला देव ठरवतो. एखादी मैत्रीण म्हणाली की मी गोंधळात आहे की आपल्याला जाऊन यावं एकदा, कोणी मला शेगावला आपल्याला जाऊन यावं शेगावला एकदा. तर जो कोणी आपल्याला जशी मंडळी भेटली तसा तसा आपला देव बदलतो आणि मग आपल्याचं उत्तर असतं सगळे देव सारखेच आहेत, सगळे संत सारखेच आहेत, मग कशाला धावतेत सगळीकडे. असं कोणी आपल्याला टोकलं तर नाही ग, जाऊन बघते ना एकदा, तिथे पण काय छान वाटतं. मग आपल्याला लोक वर्णन करतात, अहो गोंधळाच्या एकदा काकडलं की बघाच, तुम्ही बघाच एकदा जाऊन. असं कोणी म्हटलं का जायला पाहिजे ते. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे जायचं, मायेत सगळीकडे जायची इच्छा असते. हे पण बघायचं, ते पण बघायचं, हे पण हवं आहे, ते पण हवं आहे. आणि मग सगळं झालं की अरे देव इथेच आहे, कशाला मी हिंडलो सगळीकडे. म्हणून बालाभाऊंची आठवण झाली की त्यांना पण असं वाटतं की मला गडावर जायचं आहे, मला गडावर जायचं आहे. अरे तुझ्याच जवळ आहे, कशाला जातोयस असं सांगितल्यावर पटतं. पण आपल्या काही तसं हे नसतं, सगळं करून बघायचं असतं आपल्याला. म्हणून तेही सांगतात की ज्ञानी माणूस जो आहे, आत्मज्ञानी माणूस जो आहे तो खरा देव शोधतो. बाकीचे आपण या शोधातच आपला कालावधी जातो. तो आपल्याला देव मिळेपर्यंत साधारणपणानं 4 प्रकारचे देव असतात. निरनिराळी नावं त्याला आपण देतो. पहिला जो देव आपण म्हणतो की खरं तर असं आहे, सकळांचा जो अंतरात्मा आहे तोच खरा देव आहे. प्रत्येकाजवळ आपल्याजवळ जो अंतरात्मा आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, तो देव आहे. आणि म्हणून आपण वस्तूला पाय लागला तर नमस्कार करतो ना, कारण त्याच्यात पण देव आहे. त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये असणारं जे आत्मरूप आहे तो म्हणजे परमेश्वर, हीच खरं म्हणजे व्याख्या आहे. तर तो एकदा कळला तर बाकीच्या पुढल्यांची खरी गरज नाही. पण तरी हा एक प्रकारचा देव झाला. दुसरा प्रकार असतो विश्वात्मा. सगळं विश्व हे देव आहे, जग निर्माण केलं, विश्व निर्माण केलं आहे, त्या परमात्म्याची आठवण होते, त्यामुळे तो विश्वात्मा आहे, तो देव आहे. तिसरं ते म्हणतात की जो साक्षी आहे, द्रष्टा आहे, 50 वर्षांनी 100 वर्षांनी काय असणारे देवाबद्दलची संकल्पना त्याचा आज विचार करणारे. जसं आता आपण म्हटलं की कृष्ण जन्म झाला तेव्हाच माऊलींचा जन्म झाला. पण काय होतं त्या कृष्णाच्या जन्माच्या आनंद उत्सवामध्ये माऊलींचं विस्मरणच होतं. आणि माऊलींचा का झाला, माऊलींचा जन्म जे कृष्णाने काम केलेलं होतं तेच आपल्याला पुन्हा एकदा माऊलींनी त्या रूपातच येऊन केलं. भगवद्गीतेचा संस्कृतचा अर्थ मराठीतून आपल्याला सांगितला. असं काही काही काळमध्ये जाऊन पुन्हा भगवंत अवतार घेऊन येतो. ते जे असतात तो एक तिसरा देवांचा प्रकार. त्याला नाव देताना द्रष्टा असं दिलेलं आहे, पण द्रष्टा याचा अर्थ की पुढे काय घडणार आहे याची भगवंताला कल्पना येते आणि भगवंत अवतार रूपात येतात. म्हणून उदाहरण फक्त आपण कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊलीचं दिलं, किंवा आपण समर्थांच्या बाबतीत पण म्हणतो की रामाचं जे कार्य होतं तेच रामदास करायला आले. अशा अर्थाने आपण पुन्हा एकदा अवतार कार्य करणाऱ्यांचा पण एक देव असा तिसरा प्रकार मानतो. आणि चौथा जो आत्ता या माणसांनी सगळीकडे हिंडून त्याला निष्ठळ परमात्म्याचा अनुभव आला, तो निष्ठळ परमात्मा. असे 4 प्रकारच्या देवांचा विचार या समर्थ सांगतात. निष्ठळ परमात्म्याकडेच जायचं आहे. सगळं जग, दृश्य जग म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण याला बाजूला करून जे काही आहे त्याच परमात्म्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तोच खरा देव आहे. परंतु तो कळण्यासाठी आपल्याला असं असतं ना की जे बरोबर आहे ते कळायला आधी काय चूक आहे ते काढायला पाहिजे ते बाजूला. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांनी सांगून नाही कळणार, आपल्याला त्याचा अनुभव घ्यावा लागेल तेव्हाच आपल्याला कळेल. त्यामुळे हा सगळा चंचलाचा मायेचा जो विस्तार आहे तो सगळा विस्तार अगदी पारमार्थिक क्षेत्रात असणाऱ्या मंडळींसाठी पण, जे पारमार्थिक क्षेत्रात नाही त्यांचं तर असं मत होईलच की ते त्या चंचलामध्येच रमतील, त्यांचं जाऊ दे. पण अगदी पारमार्थिक क्षेत्रात असणाऱ्या भक्तगणांसाठी सुद्धा आपल्याला असं वाटेल की त्यांच्या मनांमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होतो की नेमकं काय करावं असं वाटतं. म्हणून त्यांना नाना देव आहेत, नाना भक्तीचे प्रकार आहेत, नाना संप्रदाय आहेत, नाना मठ आहेत, नाना लोक नाना प्रकार आपल्याला सांगतायत. या सगळ्यामध्ये आपण इतके हरवून जातो की मुख्य देव आपल्याला लक्षातच येत नाही. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की खरं जर अंतरात्मा सगळ्यांचा सारखाच आहे, तोच खरा देव आहे, तर त्या माणसावर असं रागावून दिसत नाही आहे का चपला कुठे काढायचं असं कशाला ओरडायचं. तो पण अंतरात्माच आहे ना. कारण आमच्या मनाच्या श्लोकामध्ये विषय चालला होता. तर अंतरात्मा जर एक आहे तर आपल्याला कुत्र्याचं ओरडणं, कोकळेचं ओरडणं आणि घरातल्या अगदी छान एखादं लता दिदींचं गाणं लागलं आहे तर त्याचं पण सगळं एकच वाटलं पाहिजे. म्हणजे एक असणार नाही आहे पण आनंद मिळवता आला पाहिजे. आपल्याला तर रागा होतो की जे आवडत नाही कानांना ते कुत्र्याचा बाहेरनं आवाज आला की आपण रागावणार, कोकिळेचा आवाज त्यातला अरे वा छान वाटतं आहे हां असं म्हणू.
आणि माझ्या चांगल्या कुठल्या तरी आनंदाच्यामध्ये काहीतरी व्यत्यय येत आहे, तो आवाज मी नाहीच सहन करणार. पण अंतरात्मा एक आहे असं जर आपण देवाला ओळखलं तर हे सगळं आपल्याला सारखंच वाटलं पाहिजे, जसं दुबक्यावरच्या बाळाला वाटतं. त्याला लतादींचं गाणं ऐकवा, कोकिळेचा आवाज येऊन दे, नाही तर कुत्रा भुंकून दे, काहीच फरक पडत नाही. अशी दृष्टी आपल्याला मिळेल का, असं श्रवण आपल्याला करता येईल का? तर तसं होते. काय खरं काय खोटं इतका याच्यात गलबल्यात आपण असतो. म्हणून समर्थांची ही चत्वार देवाची कल्पना समर्थ आपल्यासमोर मांडत आहेत. हे जसे 4 प्रकारचे त्याचे सोपे प्रकार त्यांनी नावं दिली. एक त्यांनी प्रतिमादेव मगाशी म्हटलं तसं की आपल्या घरांमधून देवतेचे फोटो असतात. आपण कुठे तीर्थस्थळी जाऊन आलो की तिथल्या प्रतिमा आणतो. कुणी आपल्याला काही दिलं की आपण लगेच ते देवात ठेवतो. जसं मला मनाचे श्लोक सुरू झाले आणि आमचे एक गजानन महाराजांचे आमच्याकडे आले, त्यांनी मला छान गजानन महाराजांच्या पादुका दिल्या, मी लगेच त्या देवात ठेवल्या. म्हणजे असं आपल्याला ती प्रतिमांची पूजा हा एक आपला मनाचा विषय असतो. तो एक देवाचा प्रकार आहे. दैवताची प्रतिमा घरात ठेवणं, फोटो घरात ठेवणं. कितीतरी मंडळी आपल्या पर्समध्ये आपलं याचं आराध्य दैवत अशाचा फोटो ठेवतात, मनाला बरं वाटतं. अशा पद्धतीनं प्रतिमांची पूजा करणारी मंडळी पुष्कळ आहे. दुसरा अवतारांचा, आता जसं म्हटलं की पूर्ण अवतार कृष्णाचा, रामाचा, आपण ईश्वराचा अवतार मानतो, तसं जे अवतार मानून त्या त्या देवतांची पूजा करणं हा सुद्धा एक अवतारांचा म्हणजे प्रतिमा अवतार असतो किंवा प्रतिमा देव असतो किंवा अवतारांचा देव असतो. दोन्हीकडे विचार केला तर प्रतिमा पूजनामध्ये सुद्धा आपला भाव असतो की त्या त्या देवाशी आपली काहीतरी भावनिक नातं निर्माण झालेलं असं आपल्याला बरं वाटतं. अवतार देवाच्या पूजेमध्ये थोडीशी वरची पायरी असते, थोडंसं चिंतन असतं. म्हणजे कृष्णाचा किंवा रामाचा फोटो का ठेवला आपण आणि तो बघितला की आपल्याला वाटतं की अरे यांनी अवतार धारण करून आलं आणि आमच्या पुन्हा ज्या पृथ्वीवरती जे काही चाललेलं होतं ती पुन्हा पृथ्वी चांगल्या मार्गाला आणून ठेवली. त्या अवताराचं थोडी चिंतनशीलता वाढते. म्हणजे प्रतिमा पूजनामध्ये भावना जास्त असते आणि अवतार पूजनामध्ये चिंतन त्याचं जास्त असतं. थोडासा आणखीन एक पायरी वरती गेलेलं असतं असं आपल्या लक्षात येईल. तिसरा जो अंतरात्मा देव आहे की मी ज्या देवाची किंवा देवतेची पूजा करते, अभ्यास करते, तोच सगळ्यांच्या अंतर्यामी आहे, सगळ्यांना तोच कार्य करण्याची प्रेरणा देतो आहे, असा जो तिसरा प्रकार त्याला अंतरात्मा देव म्हणायचं. की माझ्याजवळ आहे तोच देव आहे, मला एखादं काम करायला प्रेरणा आतून मिळते, तशीच दुसऱ्याला काम करण्याची प्रेरणा तोच देव देतो. आता कदाचित दोन्हीमध्ये प्रेरणेच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक असेल, त्याला आपला इलाज नाही आहे, पण अंतरात्मा प्रेरणा देतो या गोष्टीपुरता अंतरात्मा देव हा तिसरा प्रकार. प्रतिमा देव, अवतार देव आणि अंतरात्मा देव. आणि चौथा जो प्रकार आहे ते म्हणजे परब्रह्म. हे जग ज्यांनी निर्माण केलं, या जगात अगदी हा निर्विकारी परब्रह्माखेरीज खरं दुसरं काही नाही आहे, पण हा चौथा प्रकार झाला. तर या 3 पायऱ्यानंतरच चौथा प्रकार करणारे एकदम परब्रह्म परमात्मा असं आपल्याला म्हणायला सोपं आहे, परंतु तसा प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा कळायला आधी प्रतिमा देव, अवतार देव असं सगळे आपण बघत बघत समजतच जायचं आणि मग त्या अखेरच्या टप्प्यावर आपण येऊ की अरे हे परब्रह्म परमात्मा. क्रमशः होतं विकास आपला होतो, मनाने आपण ठरवलं तर तो विकास होतो. जसं बऱ्याचदा आपल्याला ना काही काही मंडळी प्रश्न विचारतात, नेमकं काय उत्तर द्यावं कळत नाही. मला एक मैत्रीण म्हणाली, अगं आपण त्या गुरुपौर्णिमेला शिवथरगईत जायचं, पण घरच्या देवाच्या पूजेचं काय करायचं? आता प्रश्न बरोबरच आहे, जायचं शिवथरगईमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करायला आणि त्या दिवशी घरातल्या देवाची पूजाच नाही होणार. आता समोरच्या माणसाचं समाधान होईल असं उत्तर द्यायला हवं. आपल्याला काय वाटतं आहे त्याला काही अर्थ नाही आहे. मी म्हटलं आता माझ्या देवाची पण पूजा होत नाही हां त्या दिवशी, पण आता तो देव बिचारा मानतो की ती तिकडे गेली आहे, आली की आता उद्या करेल दुसरं काय म्हणणार. काही मंडळींचं असं असतं. माझ्याकडे एक आजी आल्या होत्या, नागपूरच्या होत्या आणि त्या घरीत माझ्यावर आल्या होत्या. त्यांचे सद्गुरू, त्यांची पूजा गुरुपौर्णिमेची सगळं वेगळं होतं, पण त्या दिवशी घरीत आल्या होत्या, सगळं समर्थमय झाल्या. आम्हाला यायला रात्रीचे 8 वाजले. घरी आलो आणि मला त्या 8 वाजता म्हणाल्या, मीरा तुला चालेल ना, मी जरा 2 तांबे आंघोळ करते आणि माझी पूजा राहिली गं सद्गुरूची, तर मी करू का? म्हटलं अगदी अवश्य. आणि त्यांनी रात्री सगळं त्यांची सद्गुरूची पूजा 2 तास माझ्या देवालयाच्या समोर बसून केली. हा प्रत्येकाचा भाव आहे शेवटी, की आज माझ्या घरातली पूजा झाली नाही म्हणजे डब्यात देव भरून घेऊन जाण्यापासून रात्री उशीर झाला तरी पण घरी पूजा करण्यापर्यंत काहीही करू शकतो आपण. शेवटी हा मनाचा विषय आहे.
पण ज्याला हा शेवटचा अंतरात्मा कळला आहे त्याला फरकच कळणार नाही की तिथली पूजा इथली पूजा, मग ह्या पूजेचं काय, असे प्रश्न मनात येणार नाहीत. कारण सगळीकडला देव एकच आहे. ही क्रमशः विकसित होणारी गोष्ट आहे, लगेच पटणारी गोष्ट नाही. स्टेप बाय स्टेपच आपल्याला कळेल. आणि मग आपण म्हणू आता जायचं आहे 4 महिने रेखीकडे, बिचारे देव माझे एकटेच पडणार आहेत, रोज कोण माझ्या देवांची पूजा करणार, पण त्या देवांची पूजा मी करणार आहे ना, मग ते काय आणि हे काय असा विचार करायलाच हवा. दुसरा काही त्याला पर्याय नाही. आल्यावर यांना घासून पुसून स्वच्छ करीन, दुसरा काही मार्ग नसतो. हा शेवटी व्यावहारिक जी गोष्ट आहे ती अशी क्रमशःच आपल्याला पटायला लागते. अंतर्यामी तोच भाव आहे, तोच ईश्वर आहे असं कळलं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. दुसरं असं असतं की या पूजेला एक शब्द वापरला समर्थांनी, ते म्हणतात ही ज्ञानोत्तर पूजा आहे. एकदा ह्या आत्मज्ञानाचा अर्थ आपल्याला कळला की पूजा हा एक नुसता उपचार आहे, करायची आहे, परंतु तो उपचार म्हणूनच त्याच्याकडे बघायचा आहे. मग त्याला फुलं आहेत की नाही, त्याला बाकी पंचोपचारी दशोपचारी काय सगळे हे आहेत की वस्तू, याचा पण काही विचार नसतो. अहो रामकृष्ण परमहंसांचं असं म्हणतात की ते आपल्या आत्म्यालाच देव मानायचे, तर ते स्वतःलाच व्हायचं म्हणे. सगळं पूजा म्हणजे आपलीच पूजा करायचं आहे, इतकं त्या आत्मज्ञानाशी जो जोडला गेलेला आहे त्याला वेगळं काही नाहीच. आता हे अगदी खूपच उच्च कोटीतला हा विषय झाला, पण स्वतः ते मारुतीची पूजा स्वतः मारुती व्हायचे, आज कालीची पूजा तर स्वतः काली व्हायचे. आता हा फारच मोठा रामकृष्णांच्या बाबतीतला हे आहे की ते बघणाऱ्यांना पचणं पण कठीण होतं की हा माणूस असा झाडांवरून उड्या मारतोय का, तर म्हणजे आज मी मारुती आहे. आता हे काही वेगळंच आहे. पण आपण अगदी टोकाचा विषय सोडून देऊया, निदान आपण असे जे प्रश्न आपल्याला निर्माण होतात त्यावेळेला तरी सगळा देव एकच आहे अशा प्रकारचा विचार करायला हरकत नाही. ह्या पहिल्या 7 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला लाखात एक कसा असतो आत्मज्ञानी त्याचा विचार केला. बहुतेक आम्ही सगळी अशाश्वतेत रमणारी माणसं आहोत, ह्या शाश्वत देवापर्यंत आपण पोचत नाही. त्यामुळे आपल्याला सगळं या शाश्वत असण्याच्या गप्पांमध्ये स्वाभाविकच नुसते आपण अडकतो. हे अशाश्वत असणारं जग आहे तेच आपल्याला प्रिय असतं. त्यावेळी साधारणपणे पहिल्या 7 ओव्यांमध्ये तुमचं आमचं वर्णन केलं आहे. लाखातला एखादा हा आत्मज्ञानी असतो, त्याला खरा देव कोणता आहे ते कळलेलं असतं. पुढे 7 ते 13 ओव्यांमध्ये मगाशी मी जसं म्हटलं की आपल्याला एक मायेचं आवरण आहे, या दृश्य जगाचं आपल्याभोवती आवरण आहे, आणि त्या दृश्य जगाच्या आवरणामुळे आपल्याला एक निश्चित निर्णय होत नाही. आपल्या मनामध्ये संभ्रम असतो, आपल्या मनामध्ये संशय असतो, आपण काहीतरी तर्क चुकीचे करतो आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पछाडतात, त्रास देतात. निश्चित निर्णय आपल्या मनाचा होत नाही. त्यामुळे आपण कसे आहोत दोलायमान ह्याचं 7 ते 13 ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन केलं आहे. कारण आपण अशाश्वत गोष्टीत अडकतो ना, त्यामुळे आपला असा निर्णय काही होत नाही, पक्क आपल्याला काही कळत नाही, नेमकं काय करावं समजत नाही. हे पण बरोबर वाटतं, ते पण बरोबर वाटतं, अशा गोंधळात आपण अडकतो. मग आपल्या कल्पना चुकीच्या असतात, मनामध्ये संशय येतो, मनामध्ये काहीतरी कुतर्क येतात. म्हणून आपल्याला वर्णन करून सांगतात की आपल्या मनातला संशय आणि मनातला तर्क चपला जशा बाहेर काढतो तशा बाहेर काढून ठेवायच्या. तर्क करत बसायचं नाही, उगाच संशय घ्यायचे नाही, संशयात्मा विनश्यते असं सगळं सांगून झालं आहे. पण तरी देखील मायेमध्ये आपण अडकतो. म्हणून आपलं वर्णन समर्थांनी 7 ते 13 ओव्यांमध्ये केलं आहे. सारखं सांगतात की माया निर्मित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नाशिवंत आहेत, त्यात अडकू नका, त्याच्यात तर्क करत बसू नका. पण ही माया अशी चित्रविचित्र रूपाने सारखी समोर येते ना, त्यामुळे ते अडकायला होतं. रोज नवीन गोष्टी आपल्याला दिसतात ना, त्यामुळे असं घडतं. अनेक वस्तू, अनेक आकर्षित करणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या मायेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अडकायला होतं, स्वाभाविक आहे. नाना रूपं वेगवेगळी आपल्याला दिसतात. हे सगळं अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे याची आपल्याला कल्पना असते. या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला. त्याला जरा खुर्ची द्या बसायला. आपण थोडा विषय हा पुरा करू आणि मग थांबू. नाना प्रकारचे जे देहधारी जीव आहेत, ते देहधारी जीव यांची नावं आपल्याला त्यांनी दिलीत. या देहधारीमध्येच माणूस आहे. चत्वार देवांमधला विचार केला तर या देहधारींमध्येच एक माणूस आहे. 14 ते 18 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की शब्दरूप जे आहे, म्हणजे माणसाचं जे काही वर्णन आहे, मानव प्रगत झाला,
जिथे होता तिथून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळी प्रगती केली, अगदी बरोबर आहे. त्याचे विचार पण आपल्याला एकमेकाला त्यामुळे समजले. पण ते सगळं समजण्यासाठी आपल्याला शब्दांचा, भाषेचा वापर करायला लागला. म्हणून 14 ते 18 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगेल की आपले अनुभव शब्दबद्ध करून आपल्याला सांगायला लागतं, तेव्हा समाजाची प्रगती होते. निरनिराळ्या विषयांवर जर आपण बोलतो तेव्हा आपलं माध्यम जे असतं ते भाषेचं असतं. त्या भाषेमुळे आपल्याला कळतं. आधी पहिल्या याच्यामध्ये सामान्य माणूस कसा वागतो किंवा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तर्क आणि अंदाजाने करून नाही चालत हे सांगून झालं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ते आता आपल्याला सांगतात की समाजाची जर सर्वदृष्टीने प्रगती व्हायला हवी असेल तर ती प्रगती कशी करायची. तर त्या प्रगतीसाठी आपल्याला संतांनी जे सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला ती जाणीव होईल आणि संतांच्या शब्दांचे अर्थ आपण लावून आपली आपली प्रगती करून घ्यायची. 14 ते 18 ओव्यांमध्ये आपल्याला त्यांनी हा सगळा विचार सांगितला. समर्थांच्या ठिकाणी किंवा आता महाराजांच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ही जाणीव संतांच्या ठिकाणी अधिक असते. संतांना नेमकी समाजाची नस कळलेली असते की काय केलं की समाजाला पटेल हे त्यांना बरोबर माहिती असतं. त्यामुळे समाजातले हे सगळे तर्क, चुकीच्या गोष्टी या बाजूला करण्यामध्ये संत प्रभावी गोष्ट सांगतात. माध्यम शब्दांचंच, सामान्य माणसाला पटेल असंच, पण ते करतात. आता यानंतर त्यांनी 19 ते 26 ओव्यांमध्ये त्यांनी त्या काळातला विचार घेतला आहे, पण त्याची गरज होती. कारण समाज 350 वर्षापूर्वीचा होता, तर असा भुताखेतांवरती, त्या देवतांवरती पण विश्वास ठेवणारा होता. म्हणून 19 ते 26 ओव्यांमध्ये समर्थांनी यांचा पण विचार केला आहे. आणि समर्थ अगदी आधुनिक संत होते, त्यामुळे त्यांनी हा सगळा स्वैराचार आहे या भुताखेतांबद्दलचा सगळं वर्णन करून सांगितलं आहे की ह्याच्यामुळे सामान्य माणसाचा विचार भ्रष्ट होतो. मी अनेकदा प्रसंग सांगते की समर्थ असे गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी बकरा कापला जातो, कोंबडं कापलं जातं, त्या ठिकाणी आधीच जाऊन बसायचं आहे. आणि जो कोणी येईल, काय तर म्हणजे मुलाला ताप आला आहे, बकरा कापला की मुलाचा ताप दूर होईल आणि म्हणून कापायला न्यायचं आहे. मग समर्थ तिथे जाऊन बसायचं आहे. आणि वर्षावर मला पण स्वप्नात देवाला होता, कापणाऱ्याला आधी काप म्हणाला, अशी हिंमत दाखवू शकतात. त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये समर्थ उत्तर देऊ शकत होते. म्हणजे संतांचं जे सांगणं आहे या सगळ्या चुकीच्या समजुतीला आळा घालण्याचं काम त्यांनी केलं. किती त्रास झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो की जेव्हा ह्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर चालू होत्या आणि त्या कशा चुकीच्या आहेत हे सांगणं मोठं धारिष्ट्याचं होतं. पण त्यालाच संत म्हणायचं की समाजाला जर आपल्याला प्रगतीला न्यायचं असेल तर त्यांच्या चुकीच्या समजुती सगळं काढून टाकल्या पाहिजे. हे काम संतांचं आहे. आपण आता कधी कधी विचार केला तर लक्षात येईल की समर्थांच्या ज्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी यवनांचं सगळं राज्य असताना त्या वेण्णा स्वामी जी बालविधवा आहे तिला मठ द्या, अख्खा मठ स्थापना करून. केवढं धैर्य होतं की एका तरुण मुलीला जी बालविधवा आहे तिला एखादं मठाधिपती करायचं. आजसुद्धा आपल्या शिवथरगडीमध्ये व्यवस्थापनाला जायचं झालं तर आम्ही सांगतो की दोघं जा बहिणावर राहायला, एकट्या बाईने जाऊ नये. आजही 350 वर्षामध्ये गेले, सगळ्या सुखसुविधा आपल्याला आहेत, तरी देखील आपण हा विचार सांगतो. आणि समर्थांनी केवढं धैर्य दाखवलं. तर असे जे काही प्रश्न असतात समाजाचे, ते समाजाचे प्रश्न सोडवून प्रगतीपथाकडे नेण्याचं काम ते करतात. म्हणजे चुकीच्या समजुती आहे. भुताखेतांचा त्यांनी त्या काळामधला विचार असल्यामुळे त्याचा उल्लेख केला आहे. तर 19 ते 26 ओव्यांमध्ये त्यांनी समाज बिघडवून टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर करणं आणि समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी त्या चुका समाजाला दाखवणं हे संतांचंच काम आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि ज्ञानी माणसं हे काम करू शकतात, त्यांना सत्याचा शोध असतो. मग अशी सुरुवात जी आपण केली की एक माणूस सगळीकडे फिरून आला आणि मग त्याला खरा देव कोणता ते कळलं, त्याचं हे काम आहे. 27 ओवीपासून त्यांनी आपल्याला सामान्य आमचा विचार आधी केला की तुम्हा आम्हाला काय होतं, तर आपल्याला साध्या साध्या गोष्टीत समाधान असतं. अशाश्वत असणाऱ्या गोष्टी आहेत पण आपल्याला मिळतं समाधान. एखादी वस्तू मला हवी आहे, ते आली घरात, बरं वाटलं. असं आपण साध्या गोष्टीत रमणारी सगळी मंडळी असतो. त्या गोष्टी सगळ्या अशाश्वत आहेत हे माहिती असलं तरी पण त्याच्यातच आपण आनंद मिळतो. त्या आपल्याला समर्थ शाश्वत आनंदाकडे नेणार आहेत. ते म्हणतात की सामान्य माणसाची देवाची कल्पना आणि संतांची देवाची कल्पना हे समजून घ्या. ज्ञानी माणसानी, विचारी माणसानी संतांचा जो देव आहे ती कल्पना आधी लक्षात घ्या आणि खरा देव काय आहे त्याची कल्पना करा. आणि शेवटच्या भागामध्ये समर्थांनी आपल्याला अंतरात्मा हाच खरा देव आहे याची कल्पना दिलेली. प्रतिमा सांगितल्या, अवतार सांगितले, अंतरात्मा सांगितला आणि परब्रह्म सांगितलं. आधी काय
आपल्या मनातल्या गोष्टी आहेत किंवा कशा कशाला देव मानलं जातं हे सांगितलं. खरं आहे, प्रतिमेमध्ये आपण रमणारी आहोत, त्यावेळी प्रतिमा आहे, देव आहे. नवीन घर घेतलं की आपण आवर्जून आपल्या स्वामींचा फोटो त्या खोलीमध्ये लावायला घेऊन जातो, पण प्रतिमेमध्ये देव आहे. आपल्याला विवेकानंदांची गोष्ट माहिती आहे की देव न मानणाऱ्या राजाला, गायकवाड राजाला एका माणसाला सांगितलं, हा फोटो आमच्या राजांचा. मग म्हणे त्यांच्यावर थुंक. असं काय सांगताय, हे काय आमचे राजा आहेत ते? अहो राजांवर नाही मी सांगत आहे, फोटोवर सांगतो आहे. काच आहे त्याच्यावर, पुसलं की जाईल. नाही पण आम्ही त्या फोटोवर महाराज समजतो. अगदी तेच आहे. प्रतिमेमध्ये देव पाहणं म्हणजे भावना तीच आहे की महाराज तिथे आहेत, ही एक भावना आहे. त्या प्रतिमादेव काही चुकीचं आहे असं समर्थ सांगत नाही आहेत, ते एक मनाचं समाधान आहे. पण शाश्वत देव पाहण्यासाठी ती पायरी आहे. प्रतिमा देवाकडून आपल्याला जायचं आहे कुठे, तर परब्रह्म परमात्म्याने ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केला आहे तो सगळ्यांच्यात आहे, त्या देवाला ओळखा. मग या बाकीच्या देवांना त्या क्रमाने जा. प्रतिमेमध्ये आहे, अवतारांमध्ये आहे, कृष्ण पण देव आहे, राम पण देव आहे, महाराज पण देव आहेत, समर्थ पण देव आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं की सगळ्यांमध्ये असणारा देव आपल्याला ओळखता येईल. आणि मग मगाशी जसं मी म्हटलं, मग कुत्र्याचं भुंकणं त्रासदायक नाही वाटणार, परमेश्वरच त्याच्यातून बोलतो आहे असं वाटायला लागेल. मग कोकिळेचा आवाज वाटला की त्याच्यातच देव आहे आणि कुत्र्याच्या ओरडल्यात देव नाही का? आमच्याकडे घंटागाडी येते, आता विनय भाऊ आलेत, त्यामुळे माझी व्यथा त्यांच्याकडे पण मांडते. रात्री 11:30ला ही सगळी जी काही हॉटेलांची रांग आमच्यासमोर आहे ना, त्याचा कचरा घ्यायला गाडी येते. नाव घंटागाडी आहे, पण घंटा वाजायला हवी का रात्री 11:30ला? काही लोक अभ्यास करत आहेत, काही बाळं झोपली आहेत, काही वृद्ध मंडळी झोपली आहेत, कशासाठी घंटा वाजवायला हवी? पण आता याचा काही विचारच ज्याला नसेल त्याला काय कळावं, असं सगळं असतं खरं. परंतु हे जग असंच आहे, शाश्वतातच रमणार आहे. आपल्याला मनाला तयार कसं करायचं, तीही घंटा मंदिरातलीच वाजते असं मानायचं की आनंद मिळतो. हा खरा देव ओळखणं आहे. त्यामुळे प्रतिमा, अवतार आणि या सगळ्या देवांमधून आपण अंतरात्मा कसा खरा देव आहे याचा विचार करूया. आज आपण इथेच थांबूया. आज आपलं फार मोठं भाग्य आहे, स्वतःहून आपल्याकडे. मी मगाशी बाळाभाऊंचा उल्लेख केला की बाळाभाऊंना जसं समर्थ आणि महाराज दोन्ही दर्शनं मिळाली, तसं आज समर्थांच्या दर्शनाला आपल्याकडे महाराज आलेत. तर आपण त्यांच्याशी 5 मिनिटं बोलूया, प्रसाद घेऊया, त्याशिवाय जाऊया नको. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनि सुरम्य करणी पडो. स्वदेश हितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देश काळी पडो. जय जय रघुवीर समर्थ.